नमस्कार, आपण आहोत हडपसर गावामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता हा जो उड्डाणपूल आहे हडपसर गावातला बहुचर्चित, त्याचं आता काम चालू आहे. 6 कोटी रुपये खर्चून या पुलाचं काम चालू आहे आणि त्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आज मंगळवारी दुपारी 3 वाजता आपण पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी या पुलावर झालेली आहे. त्याचप्रमाणे पुणे सोलापूर रस्ता गाडीतळापर्यंत, मगरपट्टा चौक ते गाडीतळापर्यंत मोठी त्या ठिकाणी देखील वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपण आहोत या ठिकाणी वैभव थिएटरच्या समोर आणि या पूल जिथं चालू होतो माझ्यासमोर HDFC बँक आहे आणि हा वैभव चित्रमंदिराच्या समोरचा भाग आहे. पाठीमागे आत्ता येताना मी पाहिलं मगरपट्टा चौकातनं मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आहे. रस्त्यावर एक टेम्पो जो आहे 4 चाकी टेम्पो तो बंद पडल्यामुळे इथून पाठीमागे ट्रॅफिक जाम झालेली आहे. त्याचं कारण आपण शोधलं. मात्र या बहुचर्चित असलेल्या हडपसरच्या उड्डाणपुलावर एवढं ट्रॅफिक दुपारच्या वेळेस का झालं असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे हडपसर वाहतूक विभाग अशा या वाहतुकीच्या वेळी ज्यावेळेस कोंडी झालेली असते त्यावेळेस नेमका कोठे जातो हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. भर दुपारी वाहतुकीची कोंडी होते, मग पोलीस काय करतात असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. वाहतुकीचं नियमन करण्याचं काम वाहतूक विभागाचं आहे, हडपसर वाहतूक विभागाचं, का फक्त 2 व्हीलरच्या पावत्या करणे, झाडाखाली लपून उभे राहणे, चौकामध्ये उभे राहणे, अशा गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष आहे का असा देखील सवाल या ठिकाणी हडपसरचे नागरिक विचारत आहे. हडपसरच्या वाहतुकीची कोंडी हा तर बहुचर्चित विषय आहेच. रोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होतेच. त्याच्यावर देखील हडपसर वाहतूक विभाग असेल किंवा पुणे मनपा वाहतूक असेल यांचं आत्तापर्यंत कधी लक्ष गेलेलं नाही. आपण पाहू शकता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक बेकायदेशीरपणे रस्त्यावर वाहनं उभी केलेली आहेत आणि आपण पाहू शकता हे बघा CH01 AV 4021 त्या मुख्य रस्त्यावर वाहनं उभी करणं याला परवानगी आहे का? आपण पाठीमागं बघू शकता आर्यन सेंटर आहे, त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात बघा वाहनं उभी आहेत 4 चाकी. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला मिळतं. मग हडपसर वाहतूक विभाग नक्की काय करतो, अशा वाहनांवर कारवाई का करत नाही हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यामुळे अनेक मोठ्या प्रकारचे ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, लोकांना घरी जायला उशीर होतो, वाहतुकीची कोंडी होते, त्याचप्रमाणे पेट्रोलची नासाडी होते, वेळेचा अपव्यय होतो. या सर्वांवर हडपसर वाहतूक विभाग लक्ष देणार आहे का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. पुणे सोलापूर रोडवर वाहतुकीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पार्किंग करण्याची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना देखील हडपसरच्या या दुतर्फा पुणे सोलापूर रोडवर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात